नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव संभाजी गाजवे आहे. माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील शब्दाच्या जाती या विषयावर आपण चर्चा केलेली आहोत आणि शब्दाच्या जाती हे शिक्षण घेतलेले आहे. आता त्यानंतर त्याचा पुढील जो भाग आहे तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये सुरुवातीपासून जे शब्दाच्या जाती या धड्यापासून जे सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये एक एक करून अतिशय महत्त्वाचीच आहेत सर्व चॅप्टर. तर शब्दाच्या जातीमध्ये जे विकारी शब्द, अविकारी शब्द याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. तर त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे काळ. तर मला सांगा, वाक्यामध्ये ज्या काही घडामोडी होतात, बदल होतात, मग ते काळानुरूप त्याच्यातला बदल आपल्याला दिसून येतो. तर त्यामुळे काळ हा अतिशय महत्त्वाचाच चॅप्टर आहे. तर काळाचे असे प्रमुख 3 मुख्य काळ आहेत. त्यामध्ये आहे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, सुरेश गीत गातो हे वर्तमान काळातील वाक्य आहे. का वर्तमान काळातील आहे? कारण क्रिया आता घडते. ठीक आहे. मग सुरेशने गीत गायले हे भूतकाळातील वाक्य आहे. का बरं भूतकाळात आहे? कारण सुरेशने गीत गायले म्हणजे क्रिया जी आहे ते पूर्वी घडलेली आहे ते सांगत आहे वाक्यामध्ये, म्हणून ते भूतकाळ आहे. मग तिसरं वाक्य आहे सुरेश गीत गाईल. मग भविष्यकाळ आहे हा. गाईल कारण क्रिया पुढे घडेल, कारण घडलेली नाही आहे. तर त्यामुळे असे काळाचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. जेव्हा एखाद्या वाक्यावरून समजा क्रिया आता घडते असे समजते तेव्हा वर्तमान काळ असतो, आणि घडलेली आहे क्रिया सांगते ते भूतकाळ आहे, आणि पुढे घडेल हे सांगण्यासाठी म्हणजे भविष्यकाळ आहे. मग आता याच्यामध्ये काळामध्ये जेव्हा बदल होतो त्यावेळेस क्रियापद, लिंग, पुरुष, वचन, विकार या सगळ्या गोष्टीवर परिणाम घडतात त्याचे. तर त्या सगळ्या गोष्टीचा जो बदल आहे तो बदल लक्षात घेऊन मग त्यामध्ये प्रथमा, द्वितीया हे सगळे षष्टी आले, पुरुष आले, हे लिंग आले, वचन आले, त्या सगळ्यामध्ये सुद्धा बदल होऊन त्या वाक्यामध्ये त्याला संरचना करावी लागते त्या पद्धतीनंच. मग धातू जे आहे त्यामध्ये सुद्धा धातूच्या याच्यामध्ये सुद्धा बदल होत शकते. जसं आता प्रथमा आहे, द्वितीय आहे, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष या कर्त्याच्या याच्यामध्ये येतं. समजा मी गातो, आम्ही गातो, हे एक वचन, अनेक वचन, त्याचासुद्धा त्याच्यात फरक जाणून येतो आहे, आणि त्यामुळे त्यानुसारसुद्धा आपल्याला त्याच्या वाक्यामध्ये व्यवस्थितरित्या रचना करावी लागते. दुसरं आहे की आता काळाचे जे उपप्रकार आहेत, पोटप्रकार, मग एका काळामध्ये दुसरे, आता समजा अपूर्ण फॉर एक्झाम्पल आपण वर्तमान काळ जे घेतला तर त्याचं सुरेश गीत गातो असे म्हणण्याऐवजी सुरेश गीत गात आहे असे जर म्हटलं तर ते काय होईल? अपूर्ण वर्तमान काळ येईल. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काळाचे प्रकार दिसणार. त्यालाच आपण कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतो. आणि त्यानंतर अजून त्याच्याही पुढं जाऊन समजा आपण सुरेश गीत गातो, सामान्य वर्तमान काळ येईल. सुरेश गीत गात आहे, अपूर्ण वर्तमान काळ येईल. सुरेश गीत गात होता, अपूर्ण भूतकाळ, गाण्याची क्रिया अपूर्ण होती. आणि सुरेश गीत गात असेल हे अपूर्ण भविष्यकाळ याच्यामध्ये सुद्धा असे येऊ शकतात.
आणि तसंच त्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये तसाच बदल येतो आहे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये. मग पूर्ण भूतकाळ, जेव्हा कोणतीही क्रिया एखाद्या काळात पूर्ण झाली असेल असे सांगितले जाते, तेव्हा तो पूर्ण काळ होईल. सुरेशने गीत गायले होते, हे पूर्ण भूतकाळ झाला, कारण क्रिया पूर्ण संपून गेलेली असते. किंवा भविष्यकाळाचं घ्या, सुरेश गीत गाईल, सामान्य भूतकाळामध्ये येते. गाईल, गायची क्रिया होतीच. सुरेशने गीत गायले असेल, पूर्ण वर्तमान काळ. सुरेशने गीत गायले होते, पूर्ण भूतकाळ. म्हणजे अशा आपल्याला वाक्यानुसार त्याच्यातला बदल करता यावा लागतो आणि ते रचना व्यवस्थित करावी लागते. त्याच्यामध्ये समजा आता क्रियापद आहे, क्रियापदाचा जो मूळ धातू आहे, उदाहरणार्थ जाणे किंवा गाणे, येणे, यामध्ये जो मूळ धातू कशाला म्हणतात, तर जाणे हे क्रियापद आहे, तर त्याचा मूळ धातू काय येईल, जा. त्याच्यापासून काय बनलेले आहेत, जा हा मूळ धातू आहे आणि त्याच्यापासून त्याचा जाणे हे क्रियापद बनलेले आहे. मग तो गेला, त्याचं रूपांतर काय झालं, भूतकाळात झालं. गेला असेल किंवा गेला आहे. किंवा येणे मधलं ये जे आहे ते मूळ धातू आहे आणि येईल किंवा येणे, आला, असा या क्रियापदामध्ये जे बदल होतो, पण त्याच्यातला मूळ धातू कोणता म्हणला तर ये किंवा जा किंवा करणेमधला कर हा जो आहे मूळ धातू असतो. मग त्यामध्ये क्रियापदामध्ये आता रीतिकाळ हे जे असे वेगवेगळे जे आहेत, जसं आता सुरेश गीत गात असतो, रीती वर्तमान काळ, नेहमी गीत गाण्याची पद्धत आहे म्हणून तो रीती वर्तमान काळामध्ये येईल. सुरेश गीत गात असेल, रीती भूतकाळ. सुरेश गीत गात असेल किंवा राहील, यामध्ये रीती भूतकाळ असा त्याचा हे होऊ शकतो. मूळ धातूचे कृदंत आपण ज्याला म्हणतो, कृदंत रूप घेऊन यापुढे असे धातू क्रियापद असतो, असे, असेल, कालदर्शक रूपे जोडली म्हणून ते रीती स्पष्ट होते, म्हणून त्याला रीती दर्शक किंवा रीतिकाळ असे आपण म्हणतो. मग काळामध्ये अजून जरी सांगायचं म्हणलं तरी आपल्याला सामान्य काळ, अपूर्ण, पूर्ण आणि रीतिकाळ असे 4 जे भाग आहेत, त्या भागामध्ये फॉर एक्झाम्पल आपण एखादं वर्तमान काळाचं जर उदाहरण घेतलं, सामान्य वर्तमान काळामध्ये काय होईल की आता एकच उदाहरण घेऊ आपण की सुरेश जे आहे ते गीत गात होता, हेच उदाहरण घेऊ. तर एकाच वाक्याचे आपण त्याचे समजा 12 वाक्य बनवू. जसं इंग्रजीमध्ये आय राईट ए लेटर, आय रायटिंग ए लेटर, आय एम रायटिंग लेटर, जसं आता त्याचे जे 4 प्रकार पडतात, आय रोट लेटर, राईट लेटर, जे काय आहे, आय हॅव बीन रिटन लेटर, जसे आता एकाचे 4 जसे पडतात तसे आपण मराठीमध्ये तेसुद्धा आपल्याला 4 करता येतील. जसं आता सुरेश गीत गातो, वर्तमान काळ कोणता झाला, सामान्य वर्तमान काळ झाला. मग अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय येईल, त्याचं सुरेश गीत गात आहे म्हणजे क्रिया चालू आहे, दॅट इज द कंटिन्युअस टेन्स. आणि तेच जर आपण पूर्ण म्हणलं तर सुरेशने गीत गायले असे आहे, सुरेशने गीत गायलेले आहे. म्हणजे क्रिया तर वर्तमान काळातलीच आहे, पण त्यात पूर्ण झालेली दाखवायला लागलेली आहे, म्हणून ते पूर्ण काळामध्ये येईल. आता रीतिकाळ म्हणजे काय होईल, सुरेश गीत गात असतो. म्हणजे ही रीतिकाळ काय दर्शवतो आहे की त्याची नेहमीचीच प्रॅक्टिस असते काय, नेहमीच तो करत असतो काय, हे गात असतो, करतो, हे जे आहे ते रीतिकाळामध्ये दाखवलं जातं आहे. तसंच आपण भूतकाळाचं घेऊ. त्याच वाक्यावर सुरेशने गीत गायले, मग सुरेश गीत गात होता, सुरेशने गीत गायले होते, सुरेश गीत गात असे. म्हणजे भूतकाळामध्ये सुद्धा पहा की
सुरेशने गीत गायले हे कुठल्या याच्यात येईल? सामान्यामध्ये येईल. आणि सुरेश गीत गात होता हे कुठल्या याच्यात येईल? तर तो अपूर्णमध्ये येते. आणि सुरेशने गीत गायले होते हे पूर्ण झालेलं आहे, म्हणजे पूर्ण भूतकाळ. आणि रीतिकाळमध्ये सुरेश गीत गात असे हे रीती भूतकाळामध्ये येईल. आता भविष्यकाळाचं पण तसं बघा. सुरेश गीत गाईल सामान्य भविष्यकाळ, सुरेश गीत गात असेल अपूर्ण भूतकाळ, आणि सुरेश गीत गात असेल हे अपूर्ण भविष्यकाळामध्ये येते. आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये सुरेशने गीत गायले असेल. आणि तेच रीती भविष्यकाळामध्ये काय येईल? सुरेश गीत गात राहील किंवा असेल. तर रीतिकाळामध्ये जे काय असेल असे हे जे असे येतात तर ते रीतिकाळामध्ये येतात. तर असे आपण काळामधले जे बदल होतात किंवा क्रियापदामध्ये जे बदल होतात, काळामध्ये जेव्हा आपण वाक्य लिहित असतो त्यावेळेस जे क्रियापदात बदल किंवा नामात बदल किंवा वाक्यात जो बदल होतो तो आपण एकाच वाक्याचे असे 12 वाक्य बनवून त्याचं आपण उदाहरण दिलेले आहे सगळे. तर त्याचप्रमाणे आपल्याला पुढे जाऊन त्याच्याही पुढे वाक्प्रचार, आता आपण काळाबद्दलची माहिती घेतलेलीच आहे. तर वाक्प्रचारामध्ये आता थोडक्यात सांगतो वाक्प्रचार काय असते. वाक्प्रचारातील शब्दांना शब्दशः सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह होय. वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषेचा विकास होतो. भाषामध्ये एक थोडासा लयबद्धता येते, थोडी एक आकर्षकता येते, ॲट्रॅक्टिव्हपणा येते भाषेमध्ये. जसं उदाहरणार्थ सांगतो, जे काही अंतःकरणामध्ये जतन करून ठेवायच्या गोष्टी आहेत ते वाक्प्रचारामधून, म्हणजे छोट्यातल्या छोट्या शब्दामध्ये सांगणं म्हणजे ते वाक्प्रचार. उराशी बाळगणे म्हणजे आता अंतःकरणात जतन करून ठेवणे यालाच उराशी बाळगणे हे वाक्प्रचारामध्ये बोलणं झालं. किंवा एखादा माणसाची सवय असेल, कधी कोणाला यदा कदाचित ती किंचितही थोडी मदत न करणारा माणूस असेल, म्हणजे एवढं लांबलचक बोलण्यापेक्षा उष्ट्या हाताने कावळा न हाकणे असा माणूस, असं म्हणजे एक छोट्यातल्या छोट्या शब्दामध्ये त्याचा खूप मोठा अर्थ दडलेला असतो, त्यालाच वाक्प्रचार म्हणतात. तर उदाहरणार्थ क्रोधाने क्षुब्ध होणे, खूप क्रोध दाटलेला आहे तर त्याला अंगाची लाही होणे, अंगावर काटा उभा राहणे, अंगावर मुठभर मांस चढणे, अंगाचा तीळ पापड होणे, कपाळ फुटणे, म्हणजे अशा जे वाक्प्रचार आहेत की वाक्प्रचार नेमकं काय असतो की भाषेचा विकास करण्यासाठी थोडक्यात पण त्याचा अर्थ खूप मोठा होतो अशा पद्धतीनं, म्हणजे त्याच्यात छोट्याशा वाक्यामध्ये किंवा छोट्याशा शब्दामध्ये त्याचा खूप काही अर्थ दडलेला असतो आणि ते थोडक्यात सांगून त्याचा अर्थ पूर्ण करणे, त्यामुळे भाषेचा खूप चांगल्या पद्धतीने विकास करणे या उद्देशाने वाक्प्रचाराचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मनात किलमिश उत्पन्न करणे, एखाद्याबद्दल काहीतरी सांगणे, हे लांबलचक सांगण्यापेक्षा कान फुंकले, हे असे जे छोटे छोटे वाक्य आहेत पण त्यात अर्थ खूप दडलेला असतो, मोठा अर्थ दडलेला असतो. तर हे सर्व काही सांगण्यासाठी आता उदाहरणार्थ काहीतरी मनस्थिती इकडे तिकडे म्हणजे विचलित होणे किंवा बावरणे, त्याच आपण कावराबावरा करणे असे जे वाक्प्रचारामध्ये हे करतो. तर किंवा एखाद्याने समजा धोका देणे किंवा वरकरणी प्रेम दाखवून कपाटाने एखाद्याचा घात करणे, तर अशाला आपण केसाने गळा कापणे असे वाक्प्रचार जे आपण उपयोगात आणतो. तर हे सगळे मराठी भाषेचा विकास करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. वाक्प्रचार झाले, काळ झालं, शब्दाच्या जाती झाल्या, तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला मराठीमध्ये सखोल असा करावा लागतो. तर असे भरपूर काही आहेत की जसं आता मनात घर करणे, मनात कायमचे राहणे, हे असे वाक्प्रचार जे आहेत म्हणजे तडीस नेणे, यशस्वीरितीने पूर्ण करणे, म्हणजे जिद्दीने कोणतेही काम करणे. तर अशासाठी आपण हे वाक्प्रचार आपण
त्यात उपयोग करतो. तसेच मराठीचा भाषेचा विकास करण्यासाठी अजून दुसरं आहे म्हणी. म्हणीसुद्धा आहेत. आडला हरी गाढवाचे पाय धरी. एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी हीन माणसाची विनवणी करावी लागते. त्यावेळेस एवढं लई लांबलचक बोलण्यापेक्षा आडला हरी गाढवाचे पाय धरी काय करते, म्हणजे असं, म्हणजे थोडक्यात पण मराठीचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच मराठी भाषेचा विकास करण्यासाठी अशा काही गोष्टीचा वापर करावा लागतो. त्यालाच म्हणी किंवा वाक्प्रचार हे असे आपण म्हणतो त्यांना. तर त्यामध्ये भरपूर काही आहेत. जसं आता अति तेथे माती, कोणतीही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच ठरतो. हे सगळं त्या वाक्यातून व्यक्त होण्यासाठी थोडक्यात म्हणजे 3च शब्दामध्ये अति तेथे माती हे म्हणून मोकळं होतो आणि त्यामध्ये अर्थपूर्ण पण होते. म्हणूनच त्याला मराठी भाषेचा विकास म्हणतो. म्हणजे थोडक्यात पण अर्थपूर्ण हे सगळं काय त्याच्यातून निदर्शनास येते. तर उदाहरणार्थ, आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते, म्हणून त्याला आपला हात जगन्नाथ असं म्हणतो. किंवा आवळा देऊन कोहळा काढणे, काही गोष्टीचा मोबदला देऊन त्याबद्दल जास्त वसूल करणे, त्यात आवळा देऊन कोहळा काढणे हे अशा गोष्टी आहेत. किंवा समजा एखाद्या परेशानीतून निघून जर त्यांना परेशानी दूर होण्यासाठी दुसरीकडे जाईल आणि तिथंसुद्धा अजून त्यात जास्त परेशानीमध्ये पडेल, तर एवढं लई सांगण्यापेक्षा आगीतून निघून फुफाट्यात जाणे असं झालं, म्हणजे त्यातून सगळा अर्थ त्यातून निघून जातो आहे. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाणे म्हणजे लहान संकटातून मोठ्या संकटात अजून अडकणे असा त्याचा अर्थ होतो. तर असा यामध्ये मराठी भाषेच्या विकासासाठी म्हणी, वाक्प्रचार हे सगळे उपयोगात येतात. तर अजून त्याही पलीकडे जाऊन आपल्याला म्हणी झाल्या, वाक्प्रचार झाला, परत यामध्ये मराठी भाषेचा विकास करण्यासाठी अजून जसे संवाद आहेत, वर्णमाला आहे. आता मराठी भाषेचा विकास करण्यासाठी वर्णमालाचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वर्णमाला काय असते नेमकं हे पहिली पायरीपासून शिकायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे हा चॅप्टर. म्हणजे भाषा म्हणजे आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन होय. कुठलीही भाषा असो, मराठी असो, इंग्रजी असो, हिंदी असो, पण मराठी भाषेमध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस नैसर्गिक भाषा, कृत्रिम भाषा असा याचा म्हणजे भाग पडतो. किंवा भाषा ही कशी बनते, सुरुवातीपासून सुरुवातीला तर वर्ण म्हणण्यापेक्षा मूलध्वनी, जे मूलध्वनी लिखित खुणांनी दर्शवितात त्याला आपण वर्ण म्हणतो. जसं हे आपण मूलध्वनी आपण जे बोलतो त्याला आपण लिखित खुणामध्ये असं आपण हे करतो, त्याला वर्ण म्हणतो. क, ख जे काय असेल ते. तर त्यामध्ये जसं आता कोणतीही भाषा किंवा भाषेत बोलताना आपण अथवा लिहिताना अनेक वाक्य वापरतो. वाक्यात आपल्या मनातला भाव व विचार विशिष्ट अर्थाने पूर्णशाने व्यक्त होतो, म्हणून त्याला वाक्य एक प्रकारचे अर्थपूर्ण बोलणे असते. तर उदाहरणार्थ आपल्याला सगळ्याच आता व्याख्या जर बघायच्या असल्या तर सुरुवातीला अक्षर कशाला म्हणतात. आता अक्षर पहा की एखाद्या मूलध्वनीचा अर्थपूर्ण होतो त्याला आपण अक्षर म्हणतो. आणि वर्ण म्हणतो. आणि अनेक वर्णाच्या समूहापासून अर्थपूर्ण होतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे, अर्थपूर्ण होणे.
समजा उदाहरणार्थ आता एखादं अक्षर आहे, आता वर्ण वेगवेगळे घ्या. समजा आता पहिले घ्या ळ म क. ळमकमध्ये आपल्याला काहीतरी अर्थ कळाला का? मी जे बोलवले ळमक काय, आणि त्याचा जर व्यवस्थितरित्या मांडणी केली तर त्याच्यातून एक अर्थ निघते. आता उदाहरणार्थ कमळ, तेच शब्द मी काय केलेले आहेत, ते वर्ण काय केलेले आहेत, आलटून पलटून घेतलेले आहेत. तर ळ म क याच्यात काहीतरी अर्थबोध झाला का? नाही झाला. पण तेच जर त्याला व्यवस्थितरित्या त्याची रचना केली आणि त्याच्यातून जो अर्थबोध झालेला आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यालाच आपण त्या अक्षराच्या किंवा त्या वर्णाच्या जुळवाजुळीमधून एखादा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्यालाच आपण शब्द म्हणतो. त्याची शब्दाची व्याख्या करतो. उदाहरणार्थ कमळ. क वेगळा वर्ण आहे, म वेगळा वर्ण आहे आणि ळ वेगळा वर्ण आहे. या 3 वर्णाच्या समूहापासून अर्थपूर्ण शब्द बनतो, त्याला आपण शब्द म्हणतो. हे झाला शब्द. आपण वर्णमालेमध्ये आहोत, वर्णमाला शिकत आहोत. हे झाला शब्द. मग आता शब्द असेच आता वेगवेगळे शब्द आहेत समजा, आणि ते सुद्धा आपण आडवी तिडवी मांडणी केली तर त्याचा काय अर्थबोध होतो का? होत नाही. पण तेच जर व्यवस्थितरित्या जर अर्थबोध म्हणजे मांडणी केली आणि त्याच्यातून जर अर्थ निर्माण झाला तर त्याला आपण वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ बघा कसं आहे. एखादा आपण घेऊया. आता एखादं घ्या कुठले, समजा जय श्रीरामाचं घ्या की राम बाण मारतो. याच्यात 3 शब्द यायला लागले, राम आणि बाण आणि मारतो. तर त्याऐवजी समजा आपण मारतो असे जर आडवे तिडवे जर घेतले, समजा पहिलं मारतो आणि नंतर मग बाण, नंतर राम असं घेतलं तर मारतो बाण राम, याच्यातून आपल्याला काहीतरी बोध व्हायला लागला का? काहीच बोध व्हायला चालला. पण वाक्याची जेव्हा आपल्याला व्याख्या बघायची आहे, परिभाषा बघायची आहे, तेव्हा असं येऊ शकते की ज्या शब्दसमूहाच्या जुळवाजुळीमधून एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतो, त्याच वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ राम बाण मारतो. ह्याच्यातून काय आपल्याला निश्चित काय कळालं की रामानं बाण मारतो, म्हणजे याच्यातून एखादा अर्थबोध झालेला आहे, म्हणूनच त्याला वाक्य म्हणतो. वाक्याची आता आपण पहिलं कशाची बघलेली आहे? वर्णाची व्याख्या बघितलेली आहे. मूलध्वनीच्या अर्थसमूहाला, मूलध्वनीपासून मूलध्वनीच्या समूहापासून जो अर्थबोध होतो त्याला आपण वर्ण म्हणलेलं आहे, आणि अक्षर म्हणलेलं आहे, वर्ण म्हणलेलं आहे. आणि प्रत्येक वर्णाच्या समूहाच्या याच्यापासून जो अर्थ बनतो त्याला आपण अक्षर म्हणलेले आहे. आणि उदाहरणार्थ कमळ घेतलेले आहे आपण. आणि वेगवेगळ्या शब्दाच्या समूहापासून आणि त्याची रचना केल्यापासून त्यातून एखादा चांगला अर्थ निर्माण होतो, त्याला आपण वाक्य म्हणलेले आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनं जावं लागणार आहे. तर हे झालं वर्णमालामध्ये. म्हणजे आपण कुठं आलो? मूलध्वनी, वर्ण, मुळाक्षरे. मग आता तसंच त्या पद्धतीनं आपल्याला थोडक्यात बोलायचं म्हणजे मराठीमध्ये स्वर आहेत, व्यंजन आहेत. स्वर 12 आहेत, व्यंजन 34 आहेत. त्यामध्ये स्वरादिवी आहेत 2. असे एकूण आपल्याला 48 + 2 असे 50 पाहायला मिळतात. स्वर 12 आहेत, व्यंजन 34 आणि 2 स्वराधीन आहेत. तर स्वरादी आणि
अनुस्वार असे पण आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून मराठी भाषेमध्ये वर्णमालापर्यंत आलेले आहोत. याच्या पुढीलचा जो पार्ट आहे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चांगला अभ्यास करूया. आणि याचा जरी आपण नीट अभ्यास केला तरी मराठी भाषेचा विकास होण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण जे चॅप्टर आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला भाषा विकसित करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावाच लागतो. तरी आपण हा व्हिडिओ जे आहे ते इथंच थांबवू. याच्या पुढच्या भागामध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती देऊ.